यार आपल्या लाईफमध्ये आपण एका समजा यंग एजमध्ये असतो, तर आपण जरी काम केलं किती तरी आपल्या सराउंडिंगमधल्या सोसायटीमधले लोक आपले कामाचे एफर्ट्स न बघता त्या कामातल्या मिस्टेक्सवर फोकस करतात. आणि हे होतंय कशामुळे यार, की तुम्ही एका यंग एजवर जर का असं कुठलं तरी एक काम करताय ज्यातून बराच तुमच्या लेवलवर जरी तुम्ही ते काम करत असला बट त्यातून एक मोठा इम्पॅक्ट पडत असेल सराउंडिंगवर, तर डेफिनेटली तुम्हाला यार हे फ्रिक्शन येऊ शकतं की लोक तुम्हाला रिस्पेक्ट करत नाही. ते तुमचे मिस्टेक्स काढून तुम्हाला खाली दाबण्याचा प्रयत्न करतात. आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की तुम्ही एका यंग एजवर विदाऊट एनी की तुमचे सर्कमस्टन्सेस काय, तुमचं स्किल काय, तुम्ही कुठल्या डोमेनमध्ये आहात, तुम्ही तुमचं रिस्पेक्ट यार तुम्हाला जे डिझर्वेबल आहे ॲटलिस्ट ते तर तुम्ही डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये मिळवू शकता. सो म्हणजे अशी स्पीच अशी काय रॅन्डम असते यार की स्क्रिप्ट नाही की बट जे आतून येणार आहे फ्लो, मला गॅरंटी आहे की फ्लो हा डेफिनेटली एका चांगल्या दिशेने जाईल आणि त्यातून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अशी कुठली तरी एक गोष्ट हासिल करणार की जे तुम्ही ॲक्च्युली इम्प्लिमेंट करू शकता. सो बिफोर वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्ट. सो फर्स्ट थिंग फर्स्ट यार, आपल्या लाईफमध्ये ना बऱ्याचदा आपण असं म्हणतो ना की बॅटमॅन मूवीचं एक हे पण आहे ना, काय म्हणतात डायलॉग, की ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. यार ट्रू, इट्स ट्रू. बट होते काय यार आपल्या लाईफमध्ये, आपण इथं पॉवर म्हणजे काय बघूया, आपण त्याला डीप डाईव्ह करूया. जेव्हा आपण पॉवर म्हणून म्हणतो, पॉवर म्हणजे नथिंग बट एक तुम्ही तुमचं स्किल इमॅजिन करू शकता की ज्यामध्ये तुम्ही आत्ता हळूहळू तुम्ही ॲडॅप्ट होता. सो आपल्याला यंग एजवर जर का, तर मी 2 सिनेरिओ घेतो यार, की अशी यंग एज असणारी व्यक्ती आहे जी अजून जस्ट आता त्याचं करिअर स्टार्ट होते, आणि अशी एक यंग एज असलेली व्यक्ती आहे जी की तिनं ऑलरेडी काय तर आयुष्यामध्ये केलेलं आहे, कुठल्या तर एका डोमेनमध्ये घुसलेलं आहे. सो पहिल्या केसमध्ये जर का तुम्हाला हा व्हिडिओ टोटली दोन्ही केसेससाठी आहे. सो दोन्ही केसमधले सायमल्टेनियसली रिलेट करू शकता. मी 1 नंबरच्या केसला घेऊन चालेल की ज्यानं आयुष्यामध्ये काय इम्प्लिमेंट केलेलंच नाही. सायमल्टेनियसली जो दुसऱ्या केसचा व्यक्ती आहे ज्यानं आयुष्यामध्ये कुठल्या तर एका डोमेनमध्ये घुसला आहे, डेफिनेटली तो त्या आपल्या स्टेप्सला फॉलो करू शकतो. सो पॉईंट माझा पहिला हा आहे की तुम्ही यार तुमच्या ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी या डायलॉगला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा. की डेफिनेटली यार तुम्ही जर का एखाद्या पॉवरला जर का तुम्ही यार काय म्हणतो त्याला अचीव केला असेल, की त्याला मॅनिफेस्ट करून तुम्ही तुमचे एफर्ट लावून तुम्ही त्या स्किलला यार रोज त्याच्यावर काम करता, तुम्ही ती स्किल ॲडॅप्ट करता, आणि नेक्स्ट टाईमला काय होतं यार की डेफिनेटली तुम्ही जेव्हा ती स्किल ॲडॅप्ट करता, तुम्हाला इनिशियली यार तुमचे ॲटलिस्ट जे प्रायव्हेट स्पेसमधले जे तुमचे सराउंडिंग आहे, की जसे की फॅमिली, तुमची जी फॅमिली आहे त्यामध्ये तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळतोच की बाबा अरे वा माझ्या मुलग्याने हे केलं, माझ्या भावाने हे केलं, राईट. तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सकडून, तुमच्या सिबलिंग्सकडून यार डेफिनेटली तुम्हाला ऑन द स्पॉट जेव्हा तुम्ही एखादं काम, एखादी स्किल, त्यामध्ये तुमचा एक पहिला प्रोजेक्ट तयार होतो, डेफिनेटली त्यावेळी तुम्हाला रिस्पेक्ट मिळते. ही तुमच्या घरची झाली, ही लोकल लेवलवर नाही, आपल्या फॅमिली लेवलवर झालेली रिस्पेक्ट आहे, ती ऑन द स्पॉट मिळते. सो आता माझा पॉईंट काय आहे यामध्ये, की तुम्ही यार जर का पहिल्या केसचा व्यक्ती आहे की ज्यानं अजून कायच घेतलेलं नाही शिकायला, डेफिनेटली एखाद्या स्किलवर तुम्ही फोकस करा. फोकस केल्याने काय होतं यार, तुम्ही जो कन्व्हेन्शनल पाथ आहे तो अँड ऑन द सेम टाईम त्याला ड्रॉप करत नाही, तुम्ही त्यावरच आहात. तुम्हाला मेन स्ट्रीमची जी तुमचं गोल आहे त्याला तर तुम्ही अचीव करतायच, बट सायमल्टेनियसली तुम्ही एखाद्या साईड हसलवर काम केला, डेफिनेटली यार तुमच्यामध्ये एक असं तुमचा कॉन्फिडन्स लेवल हे तुमचे इतर लोकांपेक्षा नेक्स्ट लेवलवर जातात, की तुम्ही सेम इनपुटमध्ये सेम टायमिंगमध्ये हे तर मेन स्ट्रीमचं काम करताच, पण त्यासोबत आणि तुम्ही एक करता, यामुळे तुमचा एक जी मेन स्ट्रीम आहे त्यामध्ये तर बूस्ट मिळतो. सो यू हॅव टू चूज एनी skill that you can ace at, right? So decide which skill you will learn and will definitely तुम्हाला त्यातून फायदा होणारच आहे. सो एखादी स्किलला अचीव करा आणि स्टार्ट करा ॲटलिस्ट यार, राईट. आणि जसं जसं तुम्ही त्यामध्ये प्रोग्रेस कराल
तुमच्या सराउंडिंगमधूनही तुम्हाला रिस्पेक्ट मिळायला स्टार्ट होते. राईट. सो पॉईंट नंबर 2, तुमच्या लाईफमध्ये यार आता तुम्ही ती स्किल ॲडॅप्ट केलं आहे, बट एका सिक्रेटमध्ये तुम्हाला एका वर्डमध्ये तुमचं रिस्पेक्ट मिळेल, तुम्हाला त्यातून मॉनिटायझेशन मिळेल, बट सगळं जे काय त्या एका स्किलच्या रिलेटेड आहे. तुम्ही सायमल्टेनियसली एका बिझनेसला बघू शकता, ॲज अ जॉबला पण बघू शकता. जी ही एक गोष्ट आहे यार, ज्याला तुम्ही जर का तुमच्या नेक्स्ट लेवलवर जायचं त्यामध्ये, किंवा एक चांगल्या लेवलवर तुम्हाला ऑपरेट करायचं त्या स्किलला, एक्सपर्टीज जशी अचीव करायची आपण म्हणतो. राईट. ते कसं होणार आहे? परसिस्टन्स. यार परसिस्टन्स इन द म्हणजे एक लेमॅन टर्ममध्ये जर का आता सांगायला गेलं, कन्सिस्टन्सी विथ डिसिप्लिन, ह्याला आपण परसिस्टन्स म्हणतो. यार जेव्हा आपण एखादे काम डेली बेसिसवर कन्सिस्टंटली करतो, त्याला आपण कन्सिस्टन्सी म्हणतो. राईट. बट तेच काम आपण त्याच टायमिंगला स्टार्ट करून वेळेच्या आधी किंवा वेळेवर कंप्लीट करतो, याला आपण डिसिप्लिन म्हणतो. राईट. काम करताय हे इनफ नाही, तुम्ही डिसिप्लिननं काम करणं गरजेचं आहे, की त्यामध्ये कुठल्या चुका झाल्या तर त्या चुका आत्मसात करून त्याच्यावरनं लर्निंग घेऊन तुम्हाला ते काम अचीव करणं गरजेचं आहे, कंप्लीट करणं गरजेचं आहे. राईट. तुम्हाला ते नुसतं स्किल रोज एकदा बघितलं किंवा असं केलं तसं नाही होणार आहे. तुम्हाला त्यामध्ये प्रिसाईज होणं गरजेचं आहे. तुम्ही जसं जसं एका लेवलमध्ये एका स्किलमध्ये प्रिसाईज होत जाता यार, तुम्हाला त्यामध्ये इतर लोकांकडून किंवा त्या इतर लोक तर सोडू देत, पण जी तुम्हाला फिलिंग ऑफ इम्पॉर्टन्स, फिलिंग ऑफ ॲप्रिसिएशन मिळते त्या फील्डमधल्या लोकांकडून, ती यार प्राइसलेस असते. कारण की तुम्ही एकतर ऑलरेडी यंग एजमध्ये आहात आणि त्यातल्या त्यात तुम्ही त्या फील्डमधल्या दिग्गज लोकांकडनं त्यांच्याकडून तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळतं. ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट तुमच्यासाठी कुठलीच असू शकत नाही. राईट. सो यू हॅव टू कीप मूविंग अहेड विथ हायर प्रिसिजन ॲज फार ॲज युअर स्किल इज कन्सर्न. सो ट्राय टू एस दॅट. राईट. So try to ace that. So point number 3, which is last but not least, यार हा असा पॉईंट आहे की ज्यातून तुम्ही एकदा त्या काय म्हणतात, आपल्याला सक्सेसचा नशा एकदा लागतो ना यार. काय होतं की म्हणजे सक्सेस इन द सेन्स, प्रत्येकाची सक्सेसची डेफिनेशन वेगळी असते, बट मला एक चांगलं तुम्हाला सांगूचं वाटतं की जर का तुमच्या डेफिनेशनमध्ये सक्सेस जर का तुम्ही आता फिलिंग ऑफ इम्पॉर्टन्स म्हणता, तुम्ही सराउंडिंगला पण तुम्ही यार तुमच्या पवित्र करता, की पॉझिटिव्ह वाईब तुमच्यामुळे क्रिएट होतं. तुम्ही जेव्हा तुमच्या कामाशी रिलेटेड काम करत 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 लाईफमध्ये फॉरवर्डमध्ये जाताना यार, तुम्हाला असे बरेच कनेक्शन मिळत जातात की अरे वा, हा चांगलं काम करतोय, आपण पण याला थोडी मदत करूया, आपण पण तुमच्या ह्याच्यामध्ये जुळून घेऊया, या ह्याच्या प्रायव्हेट लिमिटेडला आपण जॉईन करूया. किंवा तुमचं जर काय ॲज अ स्वतःची टीम असेल तर इतर यंग एजमध्ये स्टुडंट असणार तुम्ही, इतर स्टुडंट पण तुमच्याशी इन्फ्लुएन्स होऊन तुम्हाला जॉईन करतील. राईट. आता आहे तुमची यंग एज का नाही, राईट, म्हणजे तुम्ही यूथ स्वतःला जर का कन्सिडर करता, तुम्ही त्या यूथच्या ब्रॅकेटमध्ये येत असाल यार, की तुम्हाला सांगतो 5-10 हजार मिळण्यापेक्षा यंग एजमध्ये किंवा कुठल्याही एजमध्ये तुम्ही असाल, सगळ्यात मेन जी काय म्हणतात त्याला, मेन आपल्या लाईफचं एम असतं ना, ते असतं फिलिंग ऑफ इम्पॉर्टन्स. यार फिलिंग ऑफ ॲप्रिशिएशन. जेव्हा यार तुम्हाला तुमच्या गोलवर तुम्ही फोकस करता, तुमच्या स्किलला तुम्ही असं शार्प करत जाता यार, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक अशी कंडिशन येते, तुमच्या लाईफमध्ये सिच्युएशन तयार होती, त्याला म्हणतात विन विन सिच्युएशन. राईट. जेव्हा आता आपला जर का इकॉनॉमी GDP जर का कन्सिडर केली आपल्या भारत देशाची, पर हेड कॅपिटा खूप जास्त नाही. आता तुमची जी ही हॅबिट जी डेव्हलप झाली आहे की एखाद्या स्किलला तुम्ही अडॅप्ट करता, त्याला शार्प करता, तिथून तुम्हाला फिलिंग ऑफ अप्रिसिएशन मिळालं, तुम्ही आणि त्या स्किलला शार्प करत जाता. यामध्ये होतं काय यार, जसं जसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे पुढे जाता, एज तुमची वाढत जाते, तुम्हाला एक्सपिरियन्स यायला स्टार्ट होतो. आणि एक्सपिरियन्स तुम्हाला जेव्हा यंग एजपासून एका येतो, डेफिनेटली यार तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इतर लोकांना पण चांगलं गाईड करू शकता. आणि सो इतर लोकही तुम्हाला पे करायला पण तयार होतात, किंवा तुमच्या फाउंडेशनला तुमच्या जे कंपनी आहे त्यालाही जॉईन व्हायला सुरू होतात. सो ॲट द सेम टाईम तुम्ही तुम्हाला शार्प स्वतःला करताय, इतर लोकांना पण गायडन्स देताय, आणि इतर सोसायटीला पण गिव्ह बॅक करताय, आणि ऑन द स्पॉट तुम्हाला तुमचं काय म्हणतात ॲज अ इन्कम सोर्स पण तयार होतो. आणि इतर लोकही ते तुमच्याकडून शिकून
त्यांचाही घरं चालवू शकतात. सो या एका स्किलच्यामुळे तुमच्या येत्या काही वर्षांमध्ये तुम्ही कुठल्या लेवलवर ऑपरेट करू शकता हे तुम्हाला मला या थर्ड पॉईंटमध्ये समजवायचं होतं. आय गेस समजलं पण असेल. सो जास्त वेळ तुमचा घेत नाही यार. टिल द टाईम ग्रो करत राहायचं यार. कुणालाही आपण आजपर्यंत घाबरलो नसणारच आहे. इथूनही घाबरायचं नाही. तुम्ही तुमच्या आतल्या आवाजावर यार बिलीव्ह करत जा. एव्हरीथिंग विल बी गोईंग टुवर्ड्स यू ओनली यार. कारण की तुम्हीच त्या गोष्टीचे हकदार आहे. सो टिल द टाईम बाय. नमस्ते.